पित्त, रक्ताचे विकार, वात विकार कमी करणारी तोंडल्याची भाजीची रेसिपी बघूया. तोंडले थोडेसे बाहेरून कडक असल्यामुळे कुकरमध्ये थोडं पाणी घालून भाजीत पाणी न घालता 2-3 मिनिटं वाफ आणूया. कुकरचे तिरपे झाकण लावा. शिट्टी झाली तर जास्ती शिजेल. असे केल्याने तोंडले मऊ होतात. कांदा व लसूण बारीक चिरूया. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरं, तेजपान, बारीक चिरलेला कांदा घालूया. हिंग, हळद, बारीक चिरलेले लसूण, तोंडले घालूया. आपल्या आवडीनुसार तिखट घालूया. हिवाळ्यात शेंगदाणा खोबरं न वापरता तिळीची चटणी घालूया. मटार व गरजेनुसार मीठ घालूया. परतून झाल्यानंतर एका बाउलमध्ये भाजी काढूया. तोंडले भाजीच्या बाउलवर प्लेट ठेवून मगच 2 शिट्ट्या करून घेणे. सकाळी काय झालं, गडबडीत मी यातली भाजी दिली, त्यामुळे भाजीवरची प्लेट आता नाहीये. खूप छान मऊ शिजते. भाजी चविष्ट होते. तुम्ही पण नक्की करून बघा.